राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAनं पहलगाम हल्ल्याचा कसून तपास सुरू केला असून 3 हल्लेखोर दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आलं आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीनं मायदेशी परतले. नवी दिल्ली विमानतळावर उतरताच पंतप्रधानांनी विमानतळावरच परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव यांच्याबरोबर बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनानं जारी केलेल्या यादीनुसार या हल्ल्यात 2 परदेशी नागरिकांसह सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीमधील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या 6 तर पश्चिम बंगालमधील 3 जणांचा, कर्नाटकातल्या 2 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना श्रीनगरमधील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन मैदानावर काल दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमाराला लष्करी गणवेश परिधान करून आलेल्या दहशतवाद्यांच्या समूहानं पर्यटकांवर गोळीबार करत हा हल्ला केला. लष्कर-ए-तैयबाशी संलग्न TRF या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.